नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ऑल मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलेले आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ वसलेल्या एका शहरामध्ये, आणि या शहराचं नाव आहे मालवण। मालवणमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि या मालवणामध्ये आहे सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि पद्मदुर्ग किल्ला, असे 3 किल्ले मालवणामध्ये आहेत। मित्रांनो, मालवणची संस्कृती हीच कोकण संस्कृतीचा सुद्धा एक भाग आहे। मालवणची अर्थव्यवस्था शेती आणि मुख्य म्हणजे पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय यावर आधारित आहे। आपण मालवणमध्ये प्रवेश केलेला आहे। मालवण अल्फोन्सो आंबे, काजू आणि कोकमसाठी खूप प्रसिद्ध आहे। मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण आहे। या गावची लोकसंख्या 22,000च्या आसपास आहे। मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका। मालवण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सागरी शहर आहे। आपण मालवणामधून सध्या प्रवेश करत आहोत। हे पोर्तुगीज थाटणीचं शहर आहे। छोटे छोटे रस्ते आपल्याला दिसत आहेत, परंतु खूप निसर्गरम्य आणि टुमदार घरं रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला दिसतात। आपण जात आहोत सध्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे। पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला पाहायला मिळतो की नाही मिळत हे आपण एखाद्या कादंबरी आणि चित्रपटामध्ये जसं पाहावं तसा हा रस्ता आपल्याला दिसत आहे। आणि इथे दाखवते राजकोट किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला समोरच आहेत आणि त्याच रस्त्याने आपण पुढे सरकत आहोत। छोटे छोटे रस्ते आणि दुतर्फा घरं बघा, एकदम टुमदार आणि कोकणामध्ये उतरत्या छपराचे घरं असतात हे आपण लहानपणापासून वाचत आलेले आहोत। परंतु इथे प्रत्यक्ष आपण अनुभवता कितीकही मोठं घर जर असेल तर त्याचं छप्पर मात्र उतरत असते। मालवणामध्ये किल्ल्यासोबतच अनेक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत, बीच सुद्धा आहेत आणि खाण्याची मौज मालवणसारखी इतर कुठेही नाही। बघा किती छोटे छोटे रस्ते आहेत, परंतु मोटरसायकल पांढरी पट्टी ठरवून दिलेली त्याच्या आतमध्येच लावतात, अशी शिस्त सुद्धा इथे पाळल्या जाते। आणि आपण आलेले आहोत सिंधुदुर्ग किल्ला, जिथून पाहायचा असते, नावेमधून बसून जायचं असते आणि अशा ठिकाणी आपण येऊन पोहोचलेले आहोत। आणि हा समुद्र सिंधुदुर्ग किल्ला तसा 25 मे 2025 पर्यंत सुरू होता, परंतु सध्या खूप पाऊस सुरू असल्यामुळे कोकणामध्ये हा किल्ला कायमस्वरूपी सध्या 1 सप्टेंबरपर्यंत बंद झालेला आहे। कोकणात सिंधुदुर्ग पाहायला येणाऱ्या सर्वांना नम्र विनंती की आपण सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जर येत असाल तर हा आजपासून बंद झालेला आहे। त्यामुळे या किल्ल्याकडे आपण न आलेलं बरं। आणि इथे बीच वगैरे सगळे जे येतं, समुद्र सध्या खवळलेला असल्यामुळे बीच सुद्धा बंद झालेले आहेत। फक्त हा राजकोट किल्ला आहे, हा राजकोट किल्ला आणि महाराजांचं स्मारक इथे आपण पाहू शकतो। आजपासून पुढील 1 सप्टेंबर 2025 पर्यंत बंद करण्यात आलेला आहे। ह्या जे बोट आहेत ह्या बोटसुद्धा बाहेर काढण्यात येणार आहेत, अशी आम्हाला इथे या स्थानिकांनी माहिती दिलेली आहे। तसा किल्ला ऑफिशियली 25 मे पर्यंत सुरू होता आणि जे वादळ आहे हे वादळसुद्धा 25 मे पासून येणार होतं असं हवामान खात्याचा अंदाज होता। परंतु वादळ हे 20लाच येऊन धडकल्यामुळे किंवा येथील वातावरणाचे 20लाच बिघडल्यामुळे हा किल्ला लवकरच बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीने। आणि त्यामुळे 25 ऐवजी 20 पासूनच हा किल्ला बंद झालेला आहे। आता आपण जाणार आहोत राजकोट किल्ल्याकडे मित्रांनो, जे समोर दिसत आहेत तेच। मित्रांनो, जर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्याची परवानगी असती तर कसं जावं लागत होतं त्याबद्दल मी माहिती सांगत आहे। हे जे गेट आहे या गेटमधून आपण आतमध्ये एंट्री करायची। एंट्री केल्याच्या नंतर
हे आपल्याला मस्त शिवाजी महाराजांचे मावळे दिसतात, ऊर भरून येते। त्यानंतर हे जे स्टेशन आहे, जसं की रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, बस स्थानक असेल, तसं हे नौका स्थानक म्हणूया आपण, त्याला काहीतरी शब्द असू शकते, आपण सांगू शकता कॉमेंट करून। तर इकडे जेव्हा आपण जातो तेव्हा येथूनच सिंधुदुर्ग किल्ल्याकडे नावेने आपण जाऊ शकतो। परंतु कालच किल्ला बंद झालेला असल्यामुळे हे सगळ्या नाव काढून घेतल्या। हे बघा किती सुंदर दृश्य आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळून दिसत आहे। हा अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राचं हे दृश्य आहे। अनेक कोळी बांधव समुद्राला आपलं देवता मानतात, कारण संपूर्ण उपजीविका समुद्रावर चालते। आणि सप्टेंबर महिन्यात जसं की राखी पौर्णिमा येते तेव्हा समुद्राला नारळ अर्पण करून परत मासेमारी सुरू केली जाते। तोपर्यंत समुद्र बंद राहतो, अर्थातच मासेमारी आणि पर्यटनासाठी सुद्धा। आणि हा समोर दिसतो तो आहे सिंधुदुर्ग किल्ला, जिथे आपल्याला आज जाता आलं नाही। परंतु तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ मी नक्की देईन आणि इत्थंभूत माहितीसह देईन। आज सिंधुदुर्ग किल्ला दुरूनच पाहत आहोत आपण। ह्या संपूर्ण नौका ज्या आहेत समुद्रातील, ह्या संपूर्ण नौका बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, कारण संपूर्ण नौका विहारसुद्धा बंद केलेली आहे प्रशासनाच्या वतीने। कारण निसर्गाचं वातावरण बदललेलं आहे। हा बघा सिंधुदुर्ग। त्यानंतर आपण जात आहोत मित्रांनो राजकोटकडे, कारण इथे 3 दुर्ग आहेत। पहिल्यांदा आपण सिंधुदुर्गला दुरूनच नमस्कार केला, दुरूनच महाराजांना मुजरा केला। हिरोजी इंदुलकरांनी हा सिंधुदुर्ग बांधला होता, अर्थातच महाराजांच्या आदेशाने। त्यानंतर आपण जात आहोत राजकोटकडे। परत तशाच रस्त्याने टुमदार घरं, अरुंद रस्ता, परंतु शिस्तीत लावलेले वाहन, उतरते छपराची घरं, असं सुंदर वातावरण कोकणाचं आपल्याला प्रत्येक गावामध्ये दिसते। सध्या तर आपण तालुक्याच्या ठिकाणी आहोत, मालवणला। एक किल्ला सिंधुदुर्ग समुद्राच्या आतमध्ये, आणि आपण जिकडे जात आहोत राजकोट हा समुद्राच्या तीरावर। सिंधुदुर्गला संरक्षण म्हणून हा किल्ला बांधलेला होता आणि आपण आलेले आहोत राजकोट किल्ल्याच्या जवळ। आणि हे महाराजांचं समोर दिसत आहे तुम्हाला पूर्णाकृती भव्य स्मारक। समुद्रातून ह्या नौका आणि महाराजांचं जे भव्य स्मारक आपल्याला दिसत आहे, तिथेच मुजरा करण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी आपण जात आहोत। हा किल्ला सुद्धा मित्रांनो हिरोजी इंदुलकर याच आपल्या स्वराज्याच्या आर्किटेक्टने बांधलेला आहे। आपले हिरोजी इंदुलकर यांनी रायगड सुद्धा बांधला, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, हा राजकोट जिथे आपण जात आहोत, हे सर्व किल्ले त्यांनीच बांधले होते। सागरी किल्ले यासाठी बांधले होते की परकीय वसाहती करणाऱ्यांच्या, म्हणजेच इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी, त्याचबरोबर जंजिरेच्या सिद्धीचा उदय रोखण्यासाठी हा किल्ला बांधला होता। आणि ह्याच उद्देशाने इतरही सागरी किल्ले महाराजांनी बांधले होते। मित्रांनो, हा आहे राजकोट किल्ला, जो मालवणमध्ये आहे। समुद्राच्या किनारी आहे। छोटे बालराजे इकडे दिसा। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, हो, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण किल्ल्यावर आलेले आहोत। असं संभाजी महाराजांसाठी सुद्धा, अजून छत्रपती राजाराम महाराजांसाठी, अजून साहेबांसाठी आणि सगळ्या प्रजेसाठी, सेनासाठी आणि एकदा पुतळा दाखवून द्या। हे भालदार,
काय सांगतो आम्ही तुम्हाला आज मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती मोठा आहे? खूप मोठा आहे. मित्रांनो, राजकोट किल्ल्याचं हे प्रवेशद्वार. राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान केली होती. सन 1766 मध्ये इंग्रज व करवीकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती. 1862 मध्ये किल्ल्यात काही इमारतीचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. इथे महापुरुष मंदिर, राजकोट महापुरुष मंदिर हे राजकोटचं किल्ल्यामधलं, यामध्ये शिवलिंग आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि आपण या महाराजांच्या भव्य पुतळ्यापर्यंत आलेले आहोत. आपल्याला आठवत असेल मित्रांनो, 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका पुतळ्याचं अनावरण झालं होतं. जो पुतळा मालवणच्याच याच ठिकाणी कोसळला होता. अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडली होती ती. आणि परत हा पुतळा नव्यानं उभारलेला आहे. आधीचा पुतळा 37 फूट उंचीचा होता, तर हा नवीन पुतळा महाराजांचा 60 फूट उंचीचा आहे. आणि या पुतळ्याचं काम ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातचा सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला, त्यांच्याच राम सुतार यांच्या कंपनीने हा पुतळा उभारला. अर्थातच या पुतळ्याची शाश्वती भरपूर वर्ष टिकण्याची आहे, कारण जिथे राम सुतार तिथे क्वालिटी आहेच. आणि या नवीन पुतळ्याचं अनावरण 11 मे 2025 रोजी झालं. आणि त्याच्याबरोबर 10 दिवसाच्या नंतर आम्ही महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी गेलो. हा सागरी तटावरील अत्यंत देखणा आणि मजबूत 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारला आहे. आणि हा समुद्र पलीकडूनच आपल्याला जो दिसला तो सिंधुदुर्ग किल्ला, आणि तटावर हा राजकोट किल्ला. इतिहास असं सांगतो की 70,000 किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिसे राजकोट बांधण्यासाठी हिरोजी इंदुलकरांनी वापरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, सध्या राजकोट किल्ल्याचं एक बुरुज सोडला तर इतर कुठलेही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. खूप मोठी पडझड झालेली आहे. फक्त आता महाराजांच्या या स्मारकामुळे राजकोट किल्ल्याला एक वेगळी शोभा आणि इथे आल्याच्यानंतर एक वेगळी प्रेरणा मिळते. मित्रांनो, मालवणपासून थोड्याच अंतरावर पद्मदुर्ग सुद्धा आहे. आपण तो सुद्धा किल्ला पाहू शकता. त्याचबरोबर मालवणमध्ये इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत, तिथे सुद्धा आपण भेट द्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.